उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 48 सेल्सिअस पार झालं होतं, तर काही भागात पावसानं बेमोसमी हजेरी लावल्यानं हिरव्या पालेभाज्यांचं खूप मोठं नुकसान झालं। यामुळे हिरव्या पालेभाज्यांची आवक कमी झाल्यानं भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। एकीकडे हिरव्या पालेभाज्यांचे वाढलेले दर तर दुसरीकडे डाळींचे देखील वाढलेले दर यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसते। याबाबत ग्राहक आणि भाजी विक्रेत्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर उन्हाळ्याच्या वेळेस जवळपास जळगाव जिल्हा हा 48 सेल्सिअसच्या वर गेलेला होता आणि मात्र आता जर पावसाळ्याचा विचार केला तर अवकाळी पावसाळ्याने या जळगाव जिल्ह्यात काही भागांमध्ये थैमान मानलेला आहे। आपण आता आहोत बाजारपेठेमध्ये, जळगाव शहराच्या सुभाष चौक या बाजारपेठेमध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण पाहतो आहोत की भाजीपाल्यामध्ये हिरवा पालेभाज्या जो असेल याच्यात आवक ही कमी झाल्याने या भाजीपाल्याची तेजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तसंच टोमॅटोचा जर विचार केला तर टोमॅटोने पुन्हा 100चा आकडा हा पार केलेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत टोमॅटो विक्रेते जुळलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। 100 रुपये आता भाव झालेला आहे आणि पावसाळ्यामुळे माल खराब होऊन जातो, त्याच्यामुळे आज 100 रुपये भाव वाढलेला आहे, दरवर्षी वाढून जातो। पालकाचा आणि या सर्व भाजीपाल्यांचा काय काय भाव आहे, जरा भाव सांगाल का? 80 रुपये किलो आहे पालक, गिलके 100 रुपये किलो आहे, वांगे 60 रुपये किलो, भेंडे 80 रुपये किलो। एवढा हा भाव वाढण्याचं कारण काय? पाण्यामुळे। ताई, तुम्ही या ठिकाणी भाजीपाला घ्यायला आलेला आहात, इकडे कुठेतरी भाजीपाल्याच्या दरात भाव वाढलेले दिसत आहेत, काय सांगणार? एक सर्वसाधारण हातमजुरी करणारा माणूस अगदी भाजीपाल्यापासून वंचित राहील अशी आज परिस्थिती आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीने किंवा हवामानामुळे नाही का, पावसामुळे, त्यामुळे हा प्रॉब्लेम होत असेल कदाचित, असं वाटतं। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसते? अगदी बरोबर। सर्वसाधारण हातमजुरी करणारा व्यक्ती तर घेऊच शकत नाही। एकीकडे बघितलं तर वाढत्या तापमानामुळे, वाढत्या पावसामुळे या ठिकाणी सर्वसामान्याच्या माणसाच्या खिशाला ही मोठी झळ बसते आहे। ज्या पद्धतीने पालेभाज्या देखील या ठिकाणी तेजी पकडतायत, त्याच पद्धतीने डाळींनी देखील तेजी पकडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।